नमस्कार सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे आपल्याच टिक्कर मराठी एसएससी अँड रेल्वे एक्झाम या युट्यूब चॅनलवर. मी नीता घुले पानसरे तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते. आपण घेत आहोत सामान्य विज्ञानाची सिरीज वन लाइनर क्वेश्चन आन्सर आणि हे सगळे पीवायक्यू आहे तुमच्या रेल्वेसाठीच्या एसएससी साठीच्या सगळ्या पोस्टसाठी. सो व्हिडिओच्या लिंकला जास्तीत जास्त शेअर करा. आपल्या व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचं आहे आणि काही अडचण असेल तर ऑफलाईन कमेंट करून सांगायची आहे. फक्त अडचणच सांगायची नाहीये तर क्वेश्चन आन्सर माहिती असतील तर ते सुद्धा तुम्ही ऑफलाईन कमेंट करून सांगायचे आहेत. ठीक आहे, तर सुरुवात करूया आपण आपल्या आजच्या लेक्चरला. त्याआधी लेक्चरच्या लिंकला शेअर करून घ्यायचं आहे आणि लेक्चरला प्रत्येकाने लाईक करायचं आहे व्यवस्थित. ठीक आहे, तर बघा सामान्य विज्ञानामध्ये आपण जे काही पीवायक्यू बघत आहोत, जे काही वन लाइनरची आपण सिरीज सुरू केलेली आहे, तर त्यामध्ये सगळे पीवायक्यू आपण घेतलेले आहेत. ओके, आतापर्यंतचे घेतलेले सगळे पीवायक्यू आहेत. म्हणजे तुम्हाला पीवायक्यू शोधण्याचा त्रास नको म्हणून आपण सगळेच पीवायक्यू इकडे घ्यायला सुरुवात केलेली आहे, जेणेकरून तुम्हाला आधीचे 4-5 वर्षांचे पीवायक्यू शोधायला लागणार नाही वेगवेगळे बुक्स घेऊन. कारण सगळे बुक्स घेऊन सगळा व्यवस्थित अभ्यास करून कुठले क्वेश्चन जास्त विचारले गेले होते हे घेऊनच आपण हे लेक्चर घेत आहोत, जेणेकरून तुम्हाला टॉपिक समजतील, कशावरती जास्त वेटेज आहे, काय विचारलं जात आहे जास्त हे समजावं म्हणून हे सगळं सुरू आहे. तर व्हिडिओला लास्ट पर्यंत बघायचं आहे आणि जास्तीत जास्त शेअर करायचंय आणि लेक्चर आवडल्यास लेक्चरला लाईकही करायचंय. ठीक आहे, तर पहिला प्रश्न बघा काय दिलेला आहे. ह्या जीवनसत्वात बघा ह्या डॅश डॅश या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे प्राण्यांच्या पुनरुत्पादनामध्ये अपयश येण्याची शक्यता उद्भवते. याचा अर्थ काय सांगितलाय, इनफर्टिलिटीचा त्रास कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो. ठीक आहे, मग इनफर्टिलिटीचा त्रास कशामुळे होणार आहे. जसं आपल्याला जीवनसत्वे माहिती आहे, काही जीवनसत्वे पाण्यात विरघळतात तर काही जीवनसत्वे मेदात विरघळतात. ओके, पण मग त्याचा जो अभाव आहे त्याच्या अभावाने भरपूर प्रकारचे रोग होऊ शकतात. मग तसं जीवनसत्व जे ई आहे, विटामिन ई, याच्या कमतरतेमुळे वांझपणा येतो म्हणजे इनफर्टिलिटीचा त्रास होतोय ना. इनफर्टिलिटीचा त्रास कशामुळे होतो, जीवनसत्व ईच्या कमतरतेमुळे. ठीक आहे, आणि ही जीवनसत्व ई काय आहे, फॅट सोल्युबल. काय आहे ते, फॅट सोल्युबल. याचा अर्थ काय होतो, फॅट सोल्युबल म्हणजे मेदात विरघळणार आहे. मग मेदात विरघळणारे अजून कोणते कोणते जीवनसत्व आहे बघा, ए डी ई के. आता ह्याचे रासायनिक नाव काय आहे हे देखील तुम्हाला माहिती पाहिजे. जसं की विटामिन ए चं नाव रेटिनॉल आहे. ठीक आहे, तर बाकीच्यांचे नाव पण मला काय करायचंय, ऑफलाईन कमेंट करून सांगायचंय. त्याच्यानंतर जीवनसत्व बी आहे, सी आहे, हे पाण्यात विरघळणारे आहे म्हणजे हे वॉटर सोल्युबल आहे. आणि बघा तुम्ही वॉटर सोल्युबल विटामिन जास्त जरी घेत असाल तर चालतं, कारण युरिन मार्फत ते जर जास्त झाले तर शरीराच्या बाहेर ते जाऊ शकतात. पण जर हे विटामिन जास्त घेतले तर ते जात नाही शरीराच्या बाहेर. त्यामुळे यांच्या अभावामुळे जितका त्रास होतो तितकाच त्यांच्या अधिक्यामुळे सुद्धा त्रास होऊ शकतो. तर हे सुद्धा लक्षात ठेवायचंय. ओके, पुढचा प्रश्न बघा, डॅश डॅश याचा उपयोग फळांसाठी बुरशीरोधक म्हणून केला जातो तर बेनोमिल. आता हे तुम्हाला फक्त पीवायक्यू मध्ये दिलंय, सो मी इथे घेतलेलं आहे की तुम्हाला तणनाशक, बुरशीनाशक, कीटकनाशक या सगळ्यांवरती प्रश्न विचारला जाईल. सो त्या अनुषंगाने घेतलेला हा क्वेश्चन आहे फक्त. ठीक आहे, देन बघा पुढचा प्रश्न काय दिलाय, वनस्पती वर्गीकरणातील खालीलपैकी पायाभूत घटक कोणता. आता वनस्पतींचं आपल्याला काय करायचंय, क्लासिफिकेशन. वनस्पतींचं काय करायचंय, आपल्याला वर्गीकरण करायचंय. मग वर्गीकरण करण्याची पायाभूत म्हणजे सगळ्यात बेसिक आणि सगळ्यात सुरुवातीपासूनची पद्धत कुठली. आता तुम्हाला समजा एखादं तुमच्याकडे शेती असली काय असलं तर तुम्ही जे पीक लावतात पण त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही न लावलेलं, ठीक आहे, तुम्ही त्याची बियाणे नाही टाकली आणि तरीही असं कुठलं तरी एखादं पीक तुम्हाला दिसलं तर ते काय झालं, एक न्यू स्पेसिस झालं. ठीक आहे, मग तुम्ही पहिले विचार करणार की हे कसलं झाड आहे, हे कसलं रोप आलेलं आहे, मग आपण आपल्या शेतीमध्ये ते लावलं होतं का अगोदर, किंवा हे कशामुळे इथे आलं. ठीक आहे, मग सगळ्यात महत्वाचं जेव्हाही आपल्याला वर्गीकरण करायचं असेल तर सगळ्यात आधी त्याची स्पेसिस बघितली जाते, देन बाकीच्या गोष्टी येतात. जसं की बघा फायलम आहे, क्लास आहे ना, आता तर सब क्लास सुद्धा येणार आहे. स्पीसीज होतं,
सब स्पीसीज पण येणार आहे, सॉरी सब क्लास असतात, सब स्पीसीज पण येणार आहे. स्पेसिस पर्यंत ठीक होतं, सब स्पेसिस आल्यानंतर तर आपल्या डोक्याचं अजून जे सायन्स बॅकग्राऊंड वाले आहे त्यांच्या डोक्याची अजून वाट लागणार आहे, कारण स्पेसिस पर्यंत क्लासिफिकेशन करायलाच आपल्याला खूप अवघड वाटतं, पण आता सब स्पेसिस आल्यानंतर अजून अवघड वाटेल. बट आपल्याला जेवढा सिलेबस आहे तेवढाच अभ्यास करायचा आहे, जास्त घाबरून जायचं नाहीये. तर वनस्पती असू दे किंवा प्राणी असू दे, त्यांचं वर्गीकरण करायचं असेल तर सगळ्यात पायाभूत घटक बेसिक पासून जो करायचा आहे तर स्पेसिस, पहिले त्याची स्पेसिस आपल्याला ओळखावी लागते, म्हणून आपण इथे आन्सर केलेला आहे स्पेसिस. ठीक आहे, मग त्याच्यानंतर बाकीच्या गोष्टी येतात की तो कोणत्या फायलम मध्ये आहे, कोणत्या ऑर्डर मध्ये आहे, कोणती फॅमिली आहे, कोणतं जीनस आहे, हे सर्व नंतर येतं. त्याचं सगळ्यात पहिले स्पेसिस येते. ओके, त्यानंतर बघा पुढचा प्रश्न, ऑर्निथोलॉजी म्हणजे काय. आता याच्यावरती भरपूर प्रश्न विचारू शकतात. ठीक आहे, ऑर्निथोलॉजीचा अर्थ होतो पक्ष्यांचा अभ्यास. मी म्हंटल हिमॅटोलॉजी काय आहे, सायटोलॉजी काय आहे, व्हायरोलॉजी काय आहे, पॅथोलॉजी काय आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर भरपूर अशा गोष्टी विचारू शकते मी. तर या सगळ्यांचा अर्थ काय होतो हे मला कमेंट करून सांगायचंय. जसं की मी हिमॅटोलॉजी म्हटलं पहिले, तर हिमॅटोलॉजी आहे रक्तशास्त्र, म्हणजे ज्याच्यामध्ये तुम्ही रक्ताचा अभ्यास करू शकतात. त्याच्यानंतर आपण अँजिओलॉजी पण मी विचारू शकते, तर अँजिओलॉजी म्हणजे रक्तभिसरणाचा अभ्यास. अँजिओलॉजीचे जनक कोण आहे, डॉक्टर विलियम हार्वे है ना. तर मग असे भरपूर प्रश्न तुम्हाला विचारले जातील, सायन्सच्या रिलेटेड टर्म्स विचारले जातील की कार्डिओलॉजी काय, कार्डिओलॉजी तर भरपूर वेळेस विचारलं जातं, हृदयाचा अभ्यास. ठीक आहे, तर हाडांचा अभ्यास, हृदयाचा अभ्यास, त्याच्यानंतर न्यूरोलॉजी, नेफ्रोलॉजी, तर ह्या सगळ्या टर्म्स लक्षात ठेवायच्या. न्यूरोलॉजी म्हणजे न्यूरॉन्सचा अभ्यास, न्यूरॉन्स मीन्स व्हॉट, आपल्या चेतापेशींचा, आपल्या ब्रेनचा अभ्यास. नेफ्रोलॉजी म्हणजे किडनीचा अभ्यास. ठीक आहे, लक्षात येत आहे. तर अशा पद्धतीचे प्रश्न सॉल्व्ह करावे लागतील. बघा, खालीलपैकी उडणारा सस्तन प्राणी कोणता. जसं की आपलं वर्गीकरण करण्यात आलं, बरोबर. ज्यांना पृष्ठरज्जू होता त्यांना एकाकडे, ज्यांना पृष्ठरज्जू नव्हता त्यांना दुसरीकडे, मग पृष्ठरज्जू असून पण कुणी अर्ध पृष्ठरज्जू होतो त्यांना एकीकडे टाकलं गेलं पुन्हा. मग त्याच्यानंतर ही अजून वर्गीकरण करण्यात आले, मग त्या पृष्ठरज्जूला नाहीस करून मग आपल्यामध्ये पाठीचा कणा आला. असे बरेच असे वर्गीकरणामध्ये बरेच अशा ब्रांचेस पडत गेल्या है ना. मग आता त्याच्यापैकी सस्तन प्राणी कोण आहे, जो उडतो, तो आहे वटवाघूळ. वटवाघूळ सस्तन आहे. मग सस्तनचा अर्थ काय होतो, ज्याला मेमरी ग्लँड्स आहे, म्हणजे दुग्ध ग्रंथी आहे है ना. सस्तनचा अर्थ काय होतो, ज्याला दुग्ध ग्रंथी आहे, जो पिलाला जन्म देतो, तो असतो सस्तन. तर वटवाघूळ काय झाला, सस्तन. आणि सस्तन अंडी घालत नाही, पण तरी सुद्धा सस्तन असून अंडी घालणारा कोण, एकडिना. ठीक आहे, लक्षात आलं. तर जाऊया पुढच्या प्रश्नावर. खालीलपैकी कोणता सस्तन प्राणी अंडी घालतो, तर बघा दिलेला आहे एकडिना प्लस प्लेटिपस. ओके, येथे काय येईल, एकडिना पण येईल, प्लॅटिपसच्या संघामध्ये येतो. ओके, देन आहे पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या प्राण्याचे हृदय 4 कप्प्याचे असते बरं. आता खालीलपैकी दिलेलं आहे पण त्याच्यामध्ये ऑप्शन आपल्याला नाहीये. आता 4 कप्पी हृदय जरी म्हटलं तर आपलं स्वतःचही येतं, पण तिथे सरपटणाऱ्यांमध्ये जर घेतलं आपण है ना, सरपटणाऱ्यांमध्ये जर घेतलं तर बाकी जे आहे ते शरीरस्रूप असतात. शरीरस्रूप जसं की साप झालं, तर सापामध्ये किती हृदयाचं चेंबर आहे त्याचं, तर 3 कप्पे पूर्ण, चौथा अपूर्ण, म्हणजे जो शरीरस्रूप झाला. मग त्याच्यामध्ये फक्त मगर एकमेव अशी रेप्टाईल आहे की जिच्यामध्ये पूर्ण 4 कप्पे पूर्ण विकसित आहे तिच्या हृदयाचे, म्हणून आन्सर काय आला, मगर. ओके, आता अंतराळवीर सूर्यापासून दूर अंतराळयानातून आकाश रंगात कोणत्या रंगात पाहतो, अंतराळवीर. ठीक आहे, आता तो अंतराळात आहे एखादा व्यक्ती, तर तो दूर आहे, आता तो गेलाय पृथ्वीच्या वातावरणाच्या बाहेर गेल्यानंतर त्याला कुठलंही वातावरण दिसणार नाही, तेव्हा त्याला कलर कुठला दिसणार आहे, तिथे काळा. कारण पृथ्वीवर वातावरण आहे म्हणून आपल्याला आकाशाचा कलर दिसतो. आकाशाचा कलर निळा का दिसतो, यामागे पण रिझन आहे, प्रकाशाचं विकिरण. लक्षात आलं, प्रकाशाचं विकिरण माहितीये, स्कॅटरिंग ऑफ लाईट. ठीक आहे, छोट्या छोट्या कणांवरती जेव्हा प्रकाश किरण पडतात तेव्हा ते कणांमधून लाईट स्कॅटर होतो. लाईट स्कॅटर झाल्यानंतर त्याचं निळ्या कलर मध्ये रूपांतर होतं आणि तोच कलर आकाशाचा कलर असतो. ठीक आहे, तोच कलर तिकडे स्कॅटर होतो आणि भरपूर कलर स्कॅटर झाल्यानंतर आकाशाला निळा कलर प्राप्त झालेला आहे. आपल्या पृथ्वीवर वातावरण आहे, बाकी इतर कुठेच नाही, म्हणून तो जर अंतराळात निघून गेला तर त्याला आकाश काळ्या कलरचं दिसणार आहे. ओके,
समजताय ना व्यवस्थित? मग सेशन लाईकही करायचंय, लिंकला शेअरही करायचंय. बघा, नायट्रोजन स्थितीकरणासाठी कोणते पीक उपयुक्त आहे? आता आपल्याला नायट्रोजन स्थितीकरण करायचंय, नत्र स्थितीकरण करायचं असेल तर सगळ्यात महत्वाचं पीक सोयाबीनचं पीक येतं. सोयाबीन मध्ये सगळ्यात जास्त प्रोटीनचा समावेश असतो, पण सोयाबीन पचायला खूप जास्त अवघड असतात, तर ते नाही खाल्लं तेच बरं असतं. ठीक आहे. आता मायोपिया म्हणजे काय? पुढचा प्रश्न आहे, मायोपिया म्हणजे काय? तर मायोपियाचा अर्थ होतो निकट दृष्टीता, निकट दृष्टी दोष. मग निकट दृष्टी दोषालाच इंग्लिशमध्ये मायोपिया म्हटलं जातं. मग आता निकट दृष्टीता म्हणजे कसं लक्षात ठेवायचं? ज्याला निकटची दृष्टी आहे त्याला निकट दृष्टीता झालेली आहे, ज्याला दूरची दृष्टी आहे त्याला दूरदृष्टीता झालेली आहे. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. निकट दृष्टी दोष म्हणजे जो निकटची वस्तू व्यवस्थित पाहू शकतो पण दूरची पाहू शकत नाही, आणि दूरदृष्टी दोष म्हणजे जो दूरची वस्तू स्पष्टपणे पाहू शकतो पण निकटची पाहू शकत नाही. मग आता आपण बघत आहोत निकट दृष्टीतेबद्दल. मग निकट दृष्टीता समजा कोणाला झाली, मग याच्यावर उपाय म्हणून काय केलं जातं? तर अंतर्वक्र भिंगाचा चष्मा त्याला दिला जातो. कशाचा? अंतर्वक्र भिंग. अंतर्वक्र भिंगाचा चष्मा काय केला जातो? दिला जातो. ओके. लक्षात आलं? अंतर्वक्र भिंगाचं जे नाभीय अंतर आहे ते कसं असतं रे? ऋण असतं का धन असतं? मग ज्यांना निकट दृष्टीता झालेली आहे त्यांचा चष्म्याचा जो नंबर आहे तो ह्याच्यावरून ठरतो. अंतर्वक्राचं जर समजा याची जर चष्म्याची लेन्सची जी शक्ती आहे ती जी धन असेल तर धन शक्तीचा चष्मा लागतो, ऋण असेल तर ऋण शक्तीचा चष्मा लागतो. अंतर्वक्राचं आणि बहिर्वक्राचं वेगवेगळं असतं. तर माहिती असेल तर ऑफलाईन कमेंट करून नक्की सांगायचंय. ठीक आहे. तर आजचे एवढे क्वेश्चन होते, तुम्हाला छान पद्धतीने समजले असणारच आहेत ना. तर अशाच पद्धतीचे क्वेश्चन आन्सर व्यवस्थित वेळोवेळी बघण्यासाठी काय करायचंय? आपल्या टिक्कर मराठी SSC अँड रेल्वे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचंय. आज पहिल्यांदा जे लोक व्हिडिओ बघत असतील, लेक्चर बघत असतील, त्यांना लेक्चर खूप आवडलं असणार आहे. तर ह्याच लेक्चरला कंटिन्यू ठेवण्यासाठी, PYQ कंटिन्यू घेण्यासाठी सगळ्यात आधी चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे पहिलेच्या पहिले नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येणार आहे लेक्चरचं. आणि लेक्चर आवडल्यास लाईक करा. आपलं ऍप सुद्धा आहे, ऍपला डाउनलोड करून ठेवायचंय. पुन्हा भेटूया नवीन क्वेश्चन सोबत. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, विश यू ऑल द बेस्ट. जय हिंद. थँक्यू.